नमस्कार मंडळी. लहान मुलांना बाहेरचे चॉकलेट व बिस्किट देण्यापेक्षा आपल्या घरीच बनवलेला एक मुरमुरा लाडू कधीही भारीच. चला तर मग मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत मुरमुरे लाडू. त्यासाठी प्रथम कढईमध्ये मुरमुरे 2-3 मिनिटे मंद आचेवर हलके भाजून घेऊ, जेणेकरून ते कुरकुरीत होतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी मुरमुरे मंद आचेवर भाजून घेतले आहे. एकदम कडक असे भाजून झालेले आहेत. आता आपण या मुरमुऱ्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये खिसून घेतलेला गूळ टाकून घेऊ. गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता. आता आपण यामध्ये 2 चमच पाणी टाकून घेऊ व त्याला मंद आचेवर गूळ विघळून घेऊ. जर मुरमुरे तुम्ही 3 वाटी घेतले तर त्यामध्ये 1 वाटी गूळ खिसून घ्यायचा. या ठिकाणी मी मुरमुरे जरा जास्त प्रमाणात घेतले आहे, त्यामुळे 1 मोठी वाटी मी गूळ खिसून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या पाकाला फेस आलेला आहे. गुळाला असा फेस येऊ लागला की एका वाटीत पाणी घेऊन पाकाचा थेंब टाकून बघायचा. जर त्याची गोळी झाली तर आपण पाक तयार झाला आहे असं समजायचं. या ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये मी 1 चमच तूप टाकून घेते आणि थोडासा किंचित खायचा सोडा टाकून घेते. तुपामुळे आपल्या लाडूला एकदम मस्त अशी चकाकी येते. यामध्ये तुम्ही इलायची देखील टाकू शकता. आपला गॅस बंद करून आपण यामध्ये आता भाजलेले मुरमुरे टाकून पटापट मिक्स करून घेऊ. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी मिक्स करून घेत आहे. आता आपण लाडू बनवू. आपल्या हाताला थोडे पाणी किंवा तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपलं मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू करून घ्यायचे आहे, कारण हे मिश्रण थंड झाले तर आपल्याला लाडू बनवता येणार नाहीत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी मस्त असा गोल गोल लाडू बनवून घेतलेला आहे. अगदी भारी. चला तर मंडळी, मुलांना बाहेरचे चॉकलेट व बिस्किट देण्यापेक्षा असा घरीच बनवा हा कुरुम आवाज करणारा पौष्टिक लाडू. अगदी कुरुम बनलेला आहे आपले लाडू. हे लाडू बनवून झाल्यास लाडू पूर्णपणे थंड झाल्यावरच हवामंद डब्यात भरून ठेवायचे. यामुळे ते 15 ते 20 दिवस कुरकुरीत राहू शकतात. आता तुम्ही बघू शकता, मी एकदम कुरकुरीत असे लाडू बनवून झालेले आहेत. आमच्या पिल्लांना तर हे लाडू खूपच आवडतात. त्याची तर गडबड बघू शकता तुम्ही. तुम्ही पण हे लाडू नक्की एकदा बनवून बघाच. धन्यवाद.